नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण भाग 2 म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर आधारित जे 2013 ते 2024 प्रश्न आले होते त्यातील भाग 2 पाहत आहोत. आणि पहा, ही 2024ची पेपर 1ची प्रश्नपत्रिका आहे. तर यामध्ये 109 नंबरला प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, लीळाचरित्र हा ग्रंथ टिमटिम यांनी संपादित केला आणि ह्याचे उत्तर आहे म्हाइंभट. म्हाइंभट यांनी श्री चक्रधर स्वामींच्या आठवणी एकत्र करून, म्हणजे त्यांच्या लीला म्हणजे आठवणी एकत्र करून एक ग्रंथ संपादित केला. त्याचे नाव काय होते? लीळाचरित्र. ॲक्च्युली श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे काय आहेत? संस्थापक आहेत. आणि हा जो ग्रंथ लीळाचरित्र म्हाइंभटाने लिहिला, हे म्हाइंभट हे श्री चक्रधर स्वामींचे शिष्य होते. त्यांनी जो हा लीळाचरित्र ग्रंथ संपादित केला किंवा लिहिला म्हाइंभटाने, हा मराठी भाषेतील आद्य गद्य ग्रंथ मानला जातो. तर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या जुळवा. तर या ठिकाणी हा इयत्ता 7वीच्या पुस्तकामधून प्रश्न आलेला आहे. पहा, तर मी तुम्हाला दाखवते. पहा, हे आहे इयत्ता 7वीचं पुस्तक आणि यामध्ये साम्राज्याची वाटचाल या धड्यातून हा प्रश्न आलेला बघा. इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, आणखी ग्वाल्हेरचे शिंदे. तर इथं जोड्या कशा होतील पहा. तर तुम्ही पाहिलेला पहा, या ठिकाणी जोड्या. इंदोरचे होळकर म्हणजे एक अला 3, अला 3 कुठे आहे पहा, अला 3 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, अला 3. त्यानंतर नागपूरचे काय आहेत? भोसले. नागपूरचे भोसले बला 1 हे पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. आणि ग्वाल्हेरचे शिंदे कला 4 हे पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. आणि वडोदराचे कोण? गायकवाड, पर्याय क्रमांक डला 2, म्हणजे जिथं आपला उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. तर कसे? इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे आणि वडोदराचे गायकवाड याचे योग्य उत्तर आहे. तर पहा, हा पेपर 2024चा पेपर 2 आहे 6वी ते 8वीसाठी. आता आपण पेपर 1 पाहूयात. तर पहा, पेपर 1मध्ये काय प्रश्न आलेले आहेत? हा 2024चा पेपर 1 आहे 1ली ते 5वीसाठी आणि परिसर अभ्यासमध्ये हे क्वेश्चन आलेले आहेत. तर शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास टिमटिम तर तोरणा किल्ल्यास टिमटिम हे नाव दिले. आणि उत्तर कसं येणार? रायरीच्या किल्ल्यास रायगड आणि तोरणा किल्ल्यास प्रचंडगड, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतर हे जी नावं डागडुजी करून किंवा रिपेरी करून नंतर शिवाजी महाराजांनी जी नवीन नावं दिली, ती नावं तुम्हाला सर्व इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये भेटणार आहेत. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ते सांगितलं होतं. तर पहा, पुढील प्रश्न पाहूया. हा प्रश्न पण इयत्ता 4च्या पुस्तकातूनच आलेला आहे. प्रश्न काय होता पहा. खालीलपैकी संत नामदेव यांच्या बाबत योग्य विधाने कोणती? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला, गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखन केले. आणि हो, ह्याचे योग्य उत्तर आहे तिन्ही ABC योग्य, पर्याय क्रमांक 4. हेही तुम्हाला इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. त्यामुळे इयत्ता 7वी व 4चे पुस्तक पूर्णपणे तुम्ही अभ्यासणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचे सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासमध्ये मार्क्स मिळतील. 2014 पेपर 1 ह्याच्यामध्ये आलेले प्रश्न पाहूया. तर स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? अयोग्य जोडी ओळखायची आहे. आणि इथं उत्तर येणार आहे दौलत खान मुरारबाजी. कारण शाहिस्ते खान आणि फिरोजी नरसाळा हे बरोबर आहे. बहलोल खान आणि प्रतापराव गुजर, सिद्दी महसूद आणि बाजीप्रभू देशपांडे हे एकमेकाविरुद्ध लढलेल्या जोड्या बरोबर आहेत. त्यामुळे अयोग्य जोडी आहे दौलत खान आणि मुरारबाजी, कारण दौलत खान हा स्वराज्याचा मित्र होता.
त्यानंतरचा प्रश्न आहे, दिल्ली झाली दिनवाणी दिलिशाचे गेले पाणी टिमटिम राणी भद्रकाली कोपली. तर हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये मिळणार आहे आणि याचं उत्तर आहे महाराणी ताराबाई. हे पहा, इथं पाहू शकता. तर या ठिकाणी पहा, माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदांचा मुलगा कवी देवदत्त यांनी म्हटले आहे की. तर ही कविता इथे दिलेली आहे आणि कुणाविषयी आहे ती? ताराबाई, महाराणी ताराबाई. तर तुम्ही हे पुस्तक पहा, अभ्यासणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन पेपर पाहूया. TET पेपर 1 2017मध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले? तर पहा, शिवकालीन हिंदवी स्वराज्याच्या म्हणजे साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता? आणि याचे योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 बऱ्हाणपूर व तुळजापूर. पर्याय क्रमांक 1. नंतर 135 पहा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते असे कुणी म्हटले आहे? आणि असे म्हटलेले आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानले जाते? तर भारतीय आरमाराचे जनक राजा शिवछत्रपती यांना मानले जाते. पर्याय क्रमांक 4. आता आपण पाहूया TET पेपर 2 2017मध्ये कोणते प्रश्न विचारले गेले? खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. भोरप्या प्रतापगड, मुरुमदेव रायगड, कोंढाणा सिंहगड आणि खेळणा विशाळगड. तर इथं मुरुमदेवला राजगड असे नाव देण्यात आले होते, त्यामुळे ही चुकीची जोडी ठरणार आहे. जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? आणि जिंजीचा किल्ला हा तामिळनाडू राज्यात आहे आणि याचे उत्तर तुम्हाला इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. नंतर पाहूया आपण 2016च्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेले प्रश्न. ॲक्च्युली 2016ला दोनदा TET घेण्यात आली होती. जानेवारी एकदा महिन्यात घेण्यात आली, त्यामध्ये पेपर लीक झाला म्हणून परत जून महिन्यात TET घेण्यात आली. अशा दोन्ही पेपरमधले आपण प्रश्न कवर केले आहेत मागील व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मिळून. तर पहा, 140 नंबरला जो 7 पहा इथं तारीख आहे. तर पहा, हा पेपर कधी घेण्यात आला? 7 जून 2016ला. तर या ठिकाणी प्रश्न होता, धर्म जात न पाहता माणसांची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्याच्या नोकरीस ठेवलेल्या व्यक्तींचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य आहे? तर पहा, अयोग्य हे पर्याय क्रमांक 2 राहील, कारण पायदरातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद नव्हते. सिद्दी मसूद हा शत्रू होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर ठरणार आहे. शेवटी आपण पाहूया TET पेपर फर्स्ट 2020मध्ये आलेले क्वेश्चन. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय सांगायचा आहे आणि त्याचे उत्तर आहे दाऊद खान. त्यानंतर छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून कोणत्या स्वरूपात मोबदला त्यांच्या कामाचा दिला जात होता? तर रोख पगार. तर हे क्वेश्चन मागील TETमधून रिपीट झालेले आहेत. पहा, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेचे उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण? तर हे आहेत संत एकनाथ आणि ह्याचे उत्तर तुम्हाला इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये मिळणार आहे. पहा, या ठिकाणी हे इयत्ता 7वीचे पुस्तक आहे आणि हे बघा, हे आहे भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. कुणी? संत एकनाथ. त्यामुळे जे उत्तर येणार आहे संत एकनाथ. त्याबरोबर तुम्हाला इतर संतांचीही माहिती अभ्यासायची आहे, कारण मागे एक प्रश्न पडला होता पहा,